उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री गजानन कीर्तीकर यांच्या स्वतःचा जो वचननामा मतदारसंघासाठी जो बनवलेला आहे त्या वचननाम्याचं प्रकाशन मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्याची मी विनंती आशिष शेलारांना करतोय आणि आपण इथे सगळे जमलात आपलं स्वागत आणि त्यानंतर मग पत्रकार परिषदेला गजाभाऊ आणि आशिषजी मार्गदर्शन करतील. सर्व प्रमुख पदाधिकारी शेलार, अविनाश मातेकर, अनिल देसाई, अनिल परब, साधनाताई माने, सुमन गैसास आणि अभिजित सामंत यातील विविध जे समस्या आहेत ज्याची जाण ठेवून त्याबद्दल मतदारांना आश्वासित करणारे थोडक्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा वचननामा तयार करून त्याचा प्रकाशन करून त्या मतदारसंघाच्या सर्व घरांमध्ये ते वचननामा येणाऱ्या 3 दिवसामध्ये पाठवणार आहे. कार्यकर्ते प्रत्यक्ष जातील, घरात चर्चा करतील, वचननामा दिल्यानंतर पुन्हा जातील. राष्ट्रीय स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते एनडीएचा वचननामा आहे, शिवसेना आणि महायुतीचा जो वचननामा आहे तो शिवाय आहेच. पण यामध्ये वचननामा जर आपण बघितला त्याच्यामध्ये तिकडच्या स्थानिक प्रश्नाशी निगडीत असणारे वर्षानुवर्ष अनअटेंडेड राहिलेले प्रश्न घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी समजतो की मुंबईचे जे 6 खासदार निवडून येतात त्यांनी सगळ्यात पहिल्या प्रथम सगळ्यात जास्त प्रायोरिटी उपनगरीय रेल्वे वाहतूक जी आहे त्याची जी सद्यस्थिती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ही संपूर्ण आपली लाईफलाईन आहे मुंबईकरांची. मुंबईतल्या उपनगरात पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या सगळ्यांची ती समस्या आहे आणि त्याच्यामध्ये पुष्कळचे बदल सुधारणा त्याच्यामध्ये कम्फर्ट्स पाहिजेत अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी रेल्वे बजेटमध्ये प्रोव्हिजन करून अग्रक्रमाने जसं देशभरातले खासदार आपल्याकडे रेल्वे लाईन टाकून घेतात, रेल्वे मार्गावरील स्टेशन टाकून घेतात, त्याचं आधुनिकीकरण करतात, त्या मानाने मुंबईमधले खासदार जे आहेत एवढं खास आग्रहपूर्वक लक्ष देत नाही. त्याबद्दलचं माझं मत या ठिकाणी मी व्यक्त केलेलं आहे आणि या रेल्वेची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्याचं काही मी रिपिटेशन करत नाही पण हा सगळा मोठा मुद्दा आहे. ओशिवरा रेल्वे स्थानक जे आहे जोगेश्वरी आणि गोरेगावचा लांब पल्ला असल्यामुळे तिथे तो 2006ला सुरू केला, 2009ला लोकसभा झाली, 2014ला पुन्हा लोकसभा आली. म्हणजे इतका प्रदीर्घ काळ लोटला तरी ते काम अजून होत नाही. आमचे विद्यमान खासदार तिकडचे जे आहेत गुरुदास कामत हे त्यांच्या पॅम्पलेटमध्ये बसच्या जाहिरातीवरती मोनो रेल्वेचं चित्र टाकतात आणि हा मी केला म्हणून सांगतात. मिलन मार्ग उन्नत मार्ग जो आहे तो मी केला म्हणून सांगतात. सहारा मार्ग आहे तो मी केला म्हणून सांगतात. रेल्वेचा बांद्र्यापासून MUTP 2च्या मार्फत बांद्र्यापासून बोरिवलीपर्यंतचा 6वा रूळ जो आहे
तो टाकण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते पूर्ण केलेलं नाही. ते केलं म्हणून कधी सांगत नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे जी आहे ती जाणाऱ्या लोकांचे हाल, विटीला जावं लागतं, दादरला जावं लागतं. पश्चिम उपनगरामध्ये फार मोठ्या प्रमाणात कोकणी लोक राहतात. त्यांच्यासाठी वेस्टर्न रेल्वेवरून जाणाऱ्या गाड्या तिथे पुन्हा कनेक्ट केल्या पनवेलपर्यंत, तर त्यांना सुद्धा त्याची सोय होऊ शकते. त्याचप्रमाणे टपाल खातं जे आहे आपलं ते पूर्णपणे दुर्लक्षित आहे. एवढं दुर्लक्षित आहे की जनता त्या खात्याला, त्या सेवेला विसरलेली. तर म्हणजे आता फार मोठ्या प्रमाणामध्ये कुरिअर सर्व्हिस डेव्हलप झालेली आहे, बँकिंग झालेलं आहे. त्या पोस्टामधून पारपत्र म्हणजे पासपोर्ट सुद्धा वितरण मोठ्या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेलं आहे. त्याची दयनीय परिस्थिती आहे. पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या बाबतीत जे मी काय माहिती काढली ती अशी की मुंबईच्या लोकसंख्येच्या मानाने टपाल कार्यालय कमी आहे. त्याचं कारण एकमेव असं आहे की नवीन कॉम्प्लेक्स जेव्हा बांधले जातात त्या ठिकाणी 10-15,000 20,000 एवढ्या चौरस फुटाचा रेट असतो आणि ह्याच्या खरेदी पत्र जे त्यांनी दिले आहे केंद्र शासनात ते 7-8 हजार रुपयाचंच आहे. म्हणजे त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. आता जो काय मार्केट रेट आहे त्याप्रमाणे त्यांनी तो दरपत्रक करायला पाहिजे. ते केलं जात नाही म्हणून कार्यालय खरेदी होत नाही, म्हणून सेवा मिळत नाही. या सगळ्या गोष्टीची पाठपुरावा मी करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा वर्सोवा, जुहू या ठिकाणी कोळीवाडे आहेत ह्या मतदारसंघात. आता वर्सोवा किंवा जुहू ह्या ठिकाणचे कोळी बांधव आहेत ते वर्षानुवर्ष परंपरागत किनारपट्टीला राहतात. त्यांची घरं आहेत तिथे, त्यांची डिलॅबिटेड कंडिशनमध्ये आहेत घरं, मोडकळीस आलेली. त्यांचं पुनर्बांधणी करायची. त्यांना 2.5 FSI दिलेलं आहे PMC. त्याचा वापर करू शकत नाही. का तर CRZचं पाबंदी. CRZमुळे ती पुनर्बांधणी ते करू शकत नाही. CRZ रिलॅक्सेशन मिळू शकतं, मिळालेलं आहे. ओरिसा राज्याने घेतलेलं आहे, मद्रास तामिळनाडू राज्याने घेतलेलं आहे. आता गेल्या 5 वर्षात हे गुरुदास कामत काय झोपलेले होते का? हे त्यांच्या मुलाखतीत इकडून तिकडून सांगतात की झोपलेले कीर्तिकर जागे झालेले. हे गुरुदास कामत लोकसभेत झोपा काढतात असं माझं त्यांच्याबद्दल दावा आहे. कारण 3,500 प्रश्न विचारले गेले लोकसभेत. या महाशयाने फक्त एकच प्रश्न विचारला, एकच. विधानसभेत मी देखील 20 वर्ष होतो. 20 वर्षाचा वैधानिक कामकाजाचा अनुभव घेतलेला मी व्यक्ती आहे. मंत्रिपदाचं प्रशासकीय काम 4.5 वर्ष मी केलेलं आहे. म्हणजे तुलना जर करायची असेल गुरुदास कामत बरोबर तर तोडीस तोड मी देखील आहे. पण या अशा थाटामध्ये त्याला जरा बसायला दे. रवींद्र वायकर तर तो कोळीवाड्याला आणि काही केलेलं नाही. कोळीवाड्यामध्ये रिलॅक्सेशन जे लागतं CRZचं ते आणलं. कोळ्यांचे बोटी असतात, लॉन्चेस असतात, किनारपट्टीला अँकरिंग करून ठेवतात. गाळ साठल्यामुळे ते ठेवता येत नाही. त्यांना समोर एक किल्ला आहे तिथे नेऊन ठेवायला लागतं. काही वेळेला समुद्राला भरती आली, वादळ आले तर त्या बोटी बुडतात. 18-20 लाखाची एक लॉन्च असते. तो गाळ काढला जात नाही. 5 वर्ष ड्रेजर नाही तिथे. आता इलेक्शन जवळ आल्यानंतर गेले महिनाभर तो तिथे किनारपट्टीला आणून लोकांना ठेवतो. राहुल गांधीला तिकडे आणल्या कोळी टोप्या घालून 300-350 कोळी बांधवांना एकत्र केलं आणि त्यांच्याबद्दल मोठ्या आश्वासन दिली. कोळीवाड्यांचा हा प्रश्न जो आहे हा आणि अनेक प्रश्न आहेत त्याच्या निमित्ताने तिथे दुर्लक्ष आहे. तो मला प्रायोरिटीने करावंच लागणार. मी करणार ते 100%. त्याचबरोबर गुंफा आहे, जोगेश्वरीला आहे, अनेक ठिकाणी गुंफा आहे. आता जनहित याचिका ही एकदा चर्चेला आली. त्याच्यामुळे पुरातत्व विभागाला सांगितलं गेलं की 100 मीटर, 200 मीटर आणि 300 मीटर असे 3 प्रकारची त्यांनी बंधनं घातली. तर 100 मीटरच्या पेरीमध्ये कुठली घरं असता कामा नये. आता जोगेश्वरीला जवळजवळ 350-400 घरं आहेत, ऑथराईज घरं आहेत, काही झोपडे आहेत आणि त्यांना वास्तव्याचा अधिकार मिळालेला झोपडे. त्याच्यावरती आता संकट आलेलं आहे की निष्कासन करा म्हणून.
निष्कासन करा म्हणून सांगितलेलं. आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तुम्हाला नियमाची अंमलबजावणी करायची आहे, सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार तुम्ही त्याला त्याच परिसरात पर्यायी जागा द्या, याच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. झोपडपट्टी पुनर्विकास हा जो विषय आहे हा राज्य शासनाशी निगडीत जरी असला तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डर लॉबी आणि झोपडपट्टी दादा यांचं संगनमत होतं. त्या संगनमतातून काही झोपडपट्टी दादांचे हस्तक त्या ठिकाणी दादागिरी करत असतात आणि झोपडपट्टीवाल्यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत असतं. तिथे सुद्धा खासदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे लक्ष द्यावं लागतं. कारण आज जर त्या झोपडपट्टीवाल्यांच्या मागे आमदार, खासदार किंवा नगरसेवक जर उभा राहिला नाही तर त्यांना परमेश्वर सुद्धा सांभाळू शकत नाही, अशी परिस्थिती त्या लोकांची असते. आता खाजगी वन क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला असणारं मालाड आहे, कांदिवली आहे, घोडबंदर आहे आणि या परिसरामध्ये ऑथराईज इमारती बांधल्या गेल्या आहेत 30-40 वर्षापूर्वी. अगदी म्हणजे कायदेशीर घर बिल्डिंग लोकांनी ओनरशिप वरती घरं घेतली. आता त्याच्यावरती ते प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये आहेत म्हणून त्यांच्यावरती संकट आलं, त्यांना ते निष्कासित करा म्हणून नोटीस आहे. सर्व लोक कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, त्यांना स्टे मिळाले. आता ते तात्पुरतं आहे, पण ही टांगती तलवार आली त्यांच्या डोक्यावर. तर त्यांना ह्याच्यातून खारिज करा अशा तऱ्हेचं राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव देऊन केंद्र शासनाच्या फॉरेस्ट खात्याने ते खारिज करायला पाहिजे, अशा तऱ्हेची मागणी की त्यांच्या केंद्र शासनाकडे बसून ते करून घ्यायला लागेल. खासदारांचं ते काम होतं, खासदारांनी ते काम केलं नाही. त्याचबरोबर म्हाडा पुनर्विकासामुळे आपल्याला माहिती आहे मुंबई शहरामध्ये सर्व ठिकाणी पुनर्वसन ठप्प झालेलं आहे. फार दुरावस्थेमधली संकुलं आहेत म्हाडाची, माझ्या मतदारसंघात आहेत पुष्कळ ठिकाणी. त्याच्याकडे लक्ष नाही. कारण खासदार म्हटला की त्याला डायरेक्ट केंद्र शासनाशी निगडीत असणाऱ्या खात्याशी संबंधित कामं करता येतात, त्यांनी करून घ्यावी, त्यांनी त्यांच्या डोक्यावर बसावं, पाठपुरावा करावा. पण राज्य शासनाकडे सुद्धा खासदार जाऊ शकतो. एवढं काय तर बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्याकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा धसास लावण्याचा मी निग्रह केलेला आहे. जवाहरलाल नेहरू नागरी अभियान योजनेद्वारा पैसा जो मिळतो मुंबई शहराला, त्याचा अपुरा पुरवठा तो योग्य प्रमाणात होत नाही. कामं मिठी नदीचं काम तर आता पूर्ण झालंच नाही, इतक्या वर्ष सुरू केलं ते अजूनही अपूर्ण अवस्थेत. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात. मेट्रो रेल अजून चालू आहे, मोनोरेल फार कमी वेळासाठी चालते. मोनोरेल, मेट्रो रेल, मिलन सबवे सगळं मी केलं म्हणून सांगतात. यांनी गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्या खासदारांना 19 कोटी रुपये मिळाले, प्रत्येकी 19 कोटी, भारतातल्या सगळ्या खासदारांना. स्थानिक विकास निधी म्हणतात त्याला. आमदारांना, नगरसेवकांना मिळतो तसा खासदारांना मिळतो. या महाशयाने 7 कोटी 15 लाख रुपये वापरले नाही. 7 कोटी 15 लाख रुपये आउट ऑफ 19 करोड. अशा तऱ्हेचं काम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला हे खासदार झाले, खासदार झाल्यानंतर त्यांचा जो सेक्रेटरी आहे म्हाडाचा चेअरमन, आणि मोठ्या शिताफीने भूखंड DN रोडला यांना मिळून दिला आणि त्यांनी आलिशान ऑफिस बांधलं. पहिले 6 महिने हे शनिवार रविवार बसायचे, नंतर गायब झाले. त्यांचा फोन कधी रिचेबल नसतो, कधी इमर्जन्सीमध्ये येत नाहीत. कुठली आपत्काल असेल त्या भागात तर त्या आपत्कालाला कधी धावून येत नाही. साधारणपणे संकेत असतो आमदार, नगरसेवक किंवा आमदारांचा, त्यांनी त्या ठिकाणी जायचं असतं, काय जेवढं करता येईल तेवढी मदत करायची होती. अशा तऱ्हेला धावून पण येत नाही. सतत भग्न असतात. दिल्लीमध्ये दिल्लीची लॉबी त्यांची हायकमांडची हुजरीगिरी करणं, परदेशात फिरणं, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं, अशा परिस्थितीत आता हे पुन्हा 2014ला माझ्या समोर आलेले.
आणि 2009ला मी निवडणूक हरलो. तेव्हापासून मी अनेक ठिकाणी भाषणात सांगतो, आज तुमच्या मार्फत पुन्हा जनतेला सांगतो की मी जिद्द पकडून याच्यात उतरलेलो आहे. 2009 सालापासून माझे इकडे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांना विचारावं, मी सर्व ठिकाणी अगदी दूरवर ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असतील, मग आमच्याकडे 36 पैकी 24 नगरसेवक शिवसेना बीजेपीचे आहेत. ही राजकीय परिस्थिती आहे आज. 36 पैकी 24 नगरसेवक शिवसेना बीजेपीचे. त्यांची नागरी सुविधेची कामं असतात, त्यांचं उद्घाटन, संघटनेची कामं, सामाजिक संस्थेची कामं, उत्सव, अनेक गोष्टी आहेत. मी उपनगर कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 350 क्लब आहे. स्टेट लेवलची कबड्डी कॉम्पिटिशन मी आयोजन केलेली आहे. त्याच्यानंतर अनेक कबड्डी कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे. हे महाशय एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतात 2009ला हे हरले, यांना लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून काढलं, ते गोरेगावमध्ये दिसत नाहीत, हे झोपेमधून जागे झाले. माझं त्याला उत्तर असं आहे की हे महाशय अदृश्य झालेले आहेत, अदृश्य दिसत नाही. रॉयल पाम मध्ये बाकी येतात. म्हणजे दिल्लीमधून कधी काळी जर आपल्या घरी आले चेंबूरला, तर या उत्तर पश्चिम लोकसभेच्या पायथ्याला हात लावायला पाहिजे म्हणून ते येतात आतल्या आरे कॉलनीतून. आणि आरेमधल्या त्या रॉयल पामच्या आलिशान अशा त्या हॉटेलमध्ये बसून थोडासा कारभार करतात, काही मौजमजा करतात, निघून जातात. आता ह्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि ती मी धडा शिकवीन. माझे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपाई तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्णपणे होल हार्टेड म्हणतात अशा तऱ्हेने कामाला लागलेले आहेत. मध्ये मिररला एक बातमी आली होती की भाजपचं विंग ह्याला मदत करत नाही, ती साफ खोटी आहे. त्याला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांनी काही छापलेलं नाही. पण अगदी सगळ्यात महत्वाचा उल्लेख करेन मी इथे की शिवसेना बीजेपीचं वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम करणारी मंडळी आहोत. आमच्यामध्ये तसा तणाव कधीच नव्हता, ह्या वेळेला पण नाही. पण शिवशक्ती आणि भीमशक्ती जी बाळासाहेबांनी आणि रामदास आठवले साहेबांनी जी केली, त्याचं खरं फलित आता मिळणार. ज्याला सामाजिक अभिसरण म्हणतात या दोन शक्तीचं, तर ह्या निवडणुकीत पाहायला मिळालं आम्हाला. आपण बघतो सर्व ठिकाणी, आम्ही पेरीला जाताना किंवा विविध भागामध्ये जाताना ते स्वागत करतात. असं हे अभिसरण सुरू झालेलं आहे. आणि शिवशक्ती भीमशक्ती या महाराष्ट्रात अशा तऱ्हेने घट्ट पकड निर्माण झाल्यानंतर कुठलीही शक्ती येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत आम्हाला पराजित करू शकत नाही. अशी परिस्थिती ह्या निवडणुकीतून माझ्या भागात मी अनुभवलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाच अनुभव सर्व ठिकाणी असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कृपया प्रसिद्धी द्यावी. आपल्याला एक गोष्ट नाजूक सांगतो की काही वृत्तपत्रात आमच्या बातम्या येत नाहीत आणि ह्या महाशयांच्या अगदी 4-4, 6-6 कॉलमचे आहेत. मला कळत नाही. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला तक्रार केलेली आहे, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याला तक्रार केलेली आहे. तपासा त्या कुठला प्रकार आहे, हा पेड न्यूजचा प्रकार आहे. पैशाचा अमाप वापर केला जातो. कारण सांगतात की म्हणजे तिथे झोपडपट्टीत मोदी चालणार नाही, गांधी चालणार असं म्हटलं जातं. असं अनेक ठिकाणी त्यांची आता काव्यवाद लोक आहेत, सगळी टोळी आहे. मनस काय, धर्मेश व्यास काय, हे स्वतः काय, कोण काय, पण तरी पण आपण टक्कर देतो आणि ह्याला सामना करतो. हे माझं मत तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त करतो.